सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। जागतिक महिला दिनाच्या अनुषंगानं या कार्यक्रमात स्त्री वक्ता म्हणून आणि स्त्रियांसाठी अभिमानाची गोष्ट म्हणून आज मला या ठिकाणी ज्यांच्या कार्याचा गौरव करावा तेवढा कमीच आहे, कारण ते म्हणतात कळसामध्ये कंस दाणेदार असतात, कंसामध्ये काही कंस दाणेदार असतात, पण माणसामध्ये काही माणसं बाणेदार असतात, असं बाबांचं व्यक्तिमत्व आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय आचार्य प्रवर दत्त मंदिरचे संचालक जालना येथील बाबाजी, तसेच या मातीच्या गोळ्याला आकार देणारे माझे गुरुवर्य परमपूजनीय परममहंत आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय दादेराज बाबाजी धाराशिवकर या पहिल्या सत्राच्या व्याख्यात्या आदरणीय तपस्विनी श्री अमृताताई महानुभाव आणि आदरणीय श्रद्धेय तपस्विनी रेखाताई चिचोंडीकर, तसेच या कार्यक्रमाला उपस्थित सगळेच संत महंत तपस्विनी माता आणि वासनिक बंधू भगिनींना, तसेच जे मला लाईव्ह ऐकत असतील पाहत असतील त्या सर्वच श्रोत्यांना मी सर्वप्रथम शतशः दंडवत प्रणाम करते। खरं तर या जागतिक महिला दिनाच्या अनुषंगाने हा उभारलेला कार्यक्रम पाठीमागे खूप व्यापही होता, कारण यमेची आणि शास्त्रीची परीक्षा जवळ आलेली आहे, पण ते म्हणतात कुठलीही लेख आपल्या माहेरचं बोलणं टाळू शकत नाही, आणि माझ्या माहेरचे असलेले माझे बाबा यांनी मला आज्ञा दिली आणि बाबांच्या आज्ञेनुसार आज या ठिकाणी बाबांनी दिलेल्या विषयाला न्याय देण्याचा मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न करेन। बाबांनी माझ्याकडं महादायिसाचं कथाकथन हा विषय दिलाय। खरं तर कथाकथन करणं ही माझा फर्स्ट टाइम आहे, पण तरीही बाबा तुमचे आशीर्वाद, गुरूंचे आशीर्वाद आणि आईवडिलांचं प्रेम, तुम्हा सर्व श्रोत्याजणांचं प्रेम म्हणून हा विषय मांडण्याचा प्रयत्न करणार आहे। परंतु सर्वात अगोदर आपल्याला कथा म्हणजे काय हे समजलं पाहिजे। खरं तर हा प्रश्न आपल्याला पडायलाच नको, कारण लीळा चरित्राचे महानायक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांनी 114 कथा सांगितल्या आहेत आणि त्या वेगळ्या काही कथाही त्यामध्ये आलेल्या आहेत। श्रीकृष्ण भगवंत अर्जुनाला कथयंतश्च मां नित्यं तुष्यंतीचं रमंतीचं असं म्हणतात। जिथे माझी कथा होते तिथे मी प्रसन्न होतो, संतुष्ट होतो, असा त्याचा अर्थ आहे। स्वामी सुद्धा सांगतात एथचिया कथा वार्ता कीजती, आणि याच कथेचं महात्म्य वर्णन करत असताना पूजाव सरकार म्हणतात रात्री परावर कथा कथिता उजेडे तैवी स्मिते मुनिवरे पुसिजे प्रभूते सामर्थ्य वेदक महा निजदर्शनाचे सांगे सुवेद पतिराज कथा प्रसंगे। परावर कथा सांगताना रात्र कधी उजाडते हे भक्तजनांना कळत सुद्धा नाही, आणि स्वामींच्या देवाच्या लीळा या तर परमार्थ समर्थ करणारे असून अनंत जन्माचा गुंता सोडवणारे आहेत। कथारूपी सौदामिनीच्या तेजानं अज्ञानरूपी तमाचं बीजही नासून जातं आणि परमार्गाची वाट सहज सापडते। परमेश्वराच्या कथा ह्या भवसागरातून तारून नेणारी नौकाच म्हणावी लागेल। अनंत जन्माची व्यथा दूर करणारी कथाच असते।
सारंग पंडिताची चिमुकली कन्या धाई, तिला स्वामींनी काऊचिऊची कथा सांगून तिच्या मनाची व्यथा घालवली, कारण कथेने सिद्धांत कळतो आणि अज्ञानाचा अंत होतो. परमेश्वराच्या कथा, स्वामी श्री चक्रधरांच्या लीळा चरित्र रूपी कथा मधुर आणि प्रिय आहेत. या कथेच्या मार्गाने आपल्या आयुष्यात मोक्षाची पहाट उगवत असते. स्वामींच्या कथारूपी जीवनाने अनेक भक्तांचं जीवन उजळून गेलेलं आहे. स्वामींनी 114 कथेमध्ये एक भिंगुरटीची कथा सांगितली आहे. ती कथा अतिशय सुंदर आहे. एक भिंगुरटी असते, ती भिंगुरटी सर्वांनीच पाहिलेली असणार. आणि ती भिंगुरटी एका आळीला पकडते, तिला चावा घेते आणि आपल्या घरात त्या चिखल्याच्या दार लिंपून निघून जाते. परंतु ती आळी, जिला ती भिंगुरटी चावली होती, ती आळी त्या भिंगुरटीचं चिंतन करत असते की ही परत येईल आणि परत मला खाईल. आणि असं चिंतन करत असतानाच तिला पंख कधी फुटतात हे तिलाही कळत नाही. तीही भिंगुरटी सारखीच होऊन जाते. तसंच स्वामींच्या सान्निध्यात असलेल्या भक्तजनांनी स्वामींनीही सांगितलेली छोटीशी कथा आपल्या अंगी रुजवली आणि त्यांचं जीवनही देवासारखंच झालं. धैर्य कथेनं धैर्य वाढतं, पराक्रमाने साहस अंगी बांधल्या जातं. आजही महाराष्ट्राचे छत्रपती शिवाजी राजांच्या कथा ऐकल्या की अंगावर रोमांच उभे राहून अंग सळसळायला लागतं. देशासाठी बलिदान देणाऱ्या वीर जवानांच्या कथा ऐकल्या की अंगी शौर्य जन्माला येतं. प्रेम कथा ऐकल्या की मनमोगरा फुलून येतो. भूतकथा ऐकल्या की भीती उत्पन्न होते. विनोद कथेने हास्याचे कारंजे उडतात. हरिकथेनं अमृत पाजरतं आणि त्या हरीच्या भक्तांच्या कथा ऐकल्या की ती भक्ती आपल्या अंगी रुजली जाते. त्या भक्तांच्या कथा, म्हणूनच तर ती भक्ती आपल्या अंगी यावी, आपल्या अंगी रुजावी, म्हणून आज मी स्वामींच्या सान्निध्यात असलेल्या एका स्त्री भक्ताची कथा रंगवणार आहे. ती कथा आहे महानुभाव पंथाच्या विदुषीची, ती म्हणजे महादाईसा. महदंबा ही परमार्गाचा प्राण होती आणि ज्येष्ठ म्हातारीही होती. मराठी भाषेतील ढवळे हा काव्य प्रकार तिच्याच नावाने जिवंत राहिलेला आहे. महाराष्ट्राची या उज्ज्वल अशी ढवळ्याची निर्मिती करून महादाईसानं आद्य मराठी कवितेची माळ गुंफलेली आहे. या महादाईसानं जेव्हा ही मराठीची माळ गुंफली, या महान महाराष्ट्रात त्यांनी काव्यफुलांनी मराठी सारस्वताला सजवलं. या महान महाराष्ट्रात तिनं काव्याची बाग फुलवली आणि समस्त नारीची मुक्तता झाली. तिच्या कर्तृत्वानं तिनं समग्र स्त्रियांना, अबल्या मानल्या जाणाऱ्या स्त्रियांना प्रतिष्ठा आणि सन्मान बहाल केला. ती काव्याची जननी झाली, म्हणूनच तर सगळ्या नारींची मुक्तता झाली. स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नाकारणाऱ्या स्मृतीच्या बंधनातून तिनं नारीची मुक्तता केली. हे कार्य तव्यावर हात भाजून घेण्यासारखं अवघड होतं, परंतु तिच्या हातातल्या बंधनांची खणखण वाजवून त्याच महदंबेनं श्रीप्रभूंचं भजन केलं. ही स्त्री मुक्तीची नांदी होती. या जगातल्या वेड्या माणसांना परंपरावादी कुप्रथांचं वेड लागलेलं होतं आणि ते परंपरावादाचं वेड काढून टाकण्यासाठी रिद्धपूरला श्री गोविंद प्रभूंच्या रूपाने देवच वेडा होऊन रिद्धपुरास अवतरला होता. याच देवानं त्या महादाईसाला नागदेवाचार्यांचा अचूक पत्ता सांगून तिला भानखेडीला जाण्याची आज्ञा दिली. तो धर्मधुरंदर कोठे असेल याची चिंता करणाऱ्या त्या महदंबेने जंगलातून त्यांना पाठीवर उचलून रिद्धपुराला आणलं आणि तिच्याच मुळे पंथाला नवजीवदान मिळालं आणि तिच्याच मुळे या पंथाला लीळाचरित्र मिळालं. तिचे प्रश्न नसते तर ब्रह्मविद्या नसती. तिने जिज्ञासेने स्वामींना प्रश्न विचारले आणि त्यातूनच स्पष्ट झालेली अमौलिक सिद्धांत सूत्रे आम्हाला मिळाली आहे. हा अमौलिक ज्ञानरत्नाचा ठेवा पंथाचे तृतीय आचार्य श्री भास्कर भट्ट यांच्या हातून हरवला गेला, परंतु पुन्हा हिराईसाच्या मुखाने तो आमच्या पिढीपर्यंत येऊन पोहोचला.
या अबलेला, या स्त्रीला प्रेरणा देणारी महदंबाच होती. पंडित केशराज हे पंथाचे जाणते प्रणेते वक्ते होते, परंतु त्यांना ही जागविण्याचं आणि प्रेरित करण्याचं महान कार्य या महदंबेनंच केलेलं आहे. गार्गी मैत्री सारखी वेदांच्या ऋचा लिहिणाऱ्या या मराठी सारस्वतात तिनं स्वतःला एक मोठं म्हणून घेतलंय आणि मराठी सारस्वतातील ती गार्गी मैत्रीच झाली. ही वात्सल्यमयी माता आपल्या वत्सांसाठी वात्सल्य गुणाचा प्रकाश आणि दिव्य काळीची प्रभा ठरली. अशा या दिव्य प्रभेचा जन्म पुरी पांढरी येथे गोदाकाठी असलेल्या पुरी पांढरी गावी झाला. तिचं नाव रुपाईसा होतं. नावाप्रमाणेच रुपाई दिसायला अतिशय सुंदर होती. वायनायक हे तिच्या वडिलांचं नाव आणि माधव भट्ट हे तिचे मोठे चुलते. या माधव भट्टांना 3 मुलं आणि 1 मुलगी. सारंगपाणी, वैजोबा, नागदेव आणि उमाईसा ही ती 4 भावंड. त्या वायनायकाला 7 मुली आणि 1 आपलो नावाचा एक मुलगा होता. आणि या महादाईसाचं बालपण सुखात जाण्याऐवजी तिच्यावर तिच्या आईवडिलांना लहानपणीच तिच्यापासून काळाने हिरावून नेलं. पण तिचे मोठे चुलते त्यांनी कधीच तिला आईवडिलांची ती उणीव भासू दिली नाही. कारण माधव भट्ट हे कपडा लत्ता, लाड पुरवणं सगळं काही तेच करायचे आणि त्यांना सगळेजण म्हणूनच बाबा म्हणायचे. त्यामुळे या रुपाईचं एकंदरीत बालपण तसं सुखात गेलं. पण तिच्या आयुष्याची खरी कहाणी सुरू झाली ती लग्नानंतरच. तिच्या संसार रथाने गती घेण्यापूर्वीच एक रथचक्र मोडून पडलं आणि संसार जागीच कोलमोडला. अकस्मात पतीचं निधन झालं आणि ती रुपाई विधवा झाली. विधवा स्त्री जन्मभर दुःखी असते आणि त्यातूनच त्या काळातल्या विधवांच्या यातना आपण नाही समजू शकणार. एखाद्या सुरक्षित जागेवर उभं राहून सहानुभूतीपूर्वक हळहळ व्यक्त करणं वेगळं आणि स्वतः दुःख भोगणं वेगळं. त्या काळात जर एखाद्या स्त्रीचा पती आजारी पडला तर तिचं खानपान वर्ज्य व्हायचं, कारण पतीच्या मरणासोबत तिचं मरण जोडलेलं असायचं. पत्नी मेली तर एकटीच मारायची, पण पती जर मेला तर त्याच्या चितेवर पत्नीलाही सती जावं लागायचं. पतीच्या चितेवर सती जाणाऱ्या अशा अनेक स्त्रिया जळून मेल्याचं आम्ही ऐकलंय. पण त्यातून जर ती वाचली तर जन्मभर मरेपर्यंत स्वतःच्या मनामध्ये जळत राहायची, कारण तिचा पुनर्विवाह होत नव्हता. तिला मुंडन करावं लागायचं, रंगबेरंगी कपडे वापरायला बंदी होती, आहार कमी करून सौंदर्य नष्ट करावं लागायचं आणि कुठलाच अलंकार ती स्त्री वापरू शकत नव्हती. या सगळ्या दुःखांचं गाठोडं बालपणीच त्या रुपाईच्या नशिबी आलं. सुदैव एकच की ती पेटत्या चितेतून वाचली होती, पण चिंतेच्या आगीतून सुटकाच नव्हती. आणि ही महादाईसा आपल्या नवऱ्याला तिच्या 13 दिवसही पूर्ण झाले नव्हते. लगेच सासूनं एका दिवशी सकाळी तिच्यावर शिव्यांची लाखोली वाहायला सुरुवात केली. अगं ए करंटे, पती घातकी, पांढऱ्या पायाची मेली अवदसा, अगं महा पोटचा पोर गेलास तू आणि माझ्या वंशाचा दिवा विझवलास, तू कशा पायी जिवंत राहिलीस, जा तुझा तोंड तिकडीच काळ कर. आणि या सगळी सासरची देणगी सोबत घेऊन ही रुपाई आपल्या माहेरी आली. कुठलीही लेक आपल्या माहेराला जड होत नसते, परंतु तरी सुद्धा ती सामाजिक सन्मानाला वंचित झाली होती. नागदेव आणि वैजोबा पाठशाळेत जात होते. उमाईसाचं लग्न झालं होतं. सारंगपाणी हा हिऱ्या माणक्यांचा व्यापार करीत होता आणि त्यामुळेच या रुपाईच्या घरची परिस्थिती अतिशय चांगली होती. आबाईसा हे तिच्या मोठ्या चुलतीचं नाव. ती अतिशय प्रेमळ स्वभावाची होती. कुटुंबातले सगळेच जण त्या रुपाईच्या दुःखावर फुंकर घालून विझवण्याचा प्रयत्न करत होते. जेव्हा माणसाच्या दुःखाला पर्याय नसेल तेव्हा तो आपोआपच अध्यात्माकडे वळतो. रुपाईचं तेच झालं. तिचे बाबा पुराणिक असल्यामुळं ती
बऱ्याच वेळ रिकामा वेळ तिचा पुराण ऐकण्यात जायचा. पुराणातल्या बऱ्याच कथा तिला ठाऊक झाल्या होत्या आणि त्यातून तिला हे कळलं की आपल्यापेक्षा राजे महाराजांच्या स्त्रियांची परिस्थिती फार काही वेगळी नव्हती. एका परीटाच्या सांगण्यावरून सीतेला वनात जावं लागलं. देवयानीचा विरह, शकुंतलेचा अपमान, द्रौपदीची विटंबना, अरे या स्त्रियांच्या वाट्याला काय कमी दुःख आलेलं होतं का? आणि अशी ही महादायसा आता त्या पुराणातल्या कथांकडे वळू लागली होती. तिला अधूनमधून जे प्रश्न पडायचे तिच्या जिज्ञासानं ती त्या आपल्या बाबांना प्रश्न विचारायची आणि तिची जिज्ञासा पाहून ते बाबा प्रसन्नही व्हायचे. आमची रुपये आता छान पुराण सांगते असं ते गावभर सांगत फिरायचे. सुखाचे दिवस असले की कसे भरकन निघून जातात. 4-2 वर्षाचा काळ बोलता बोलता निघून गेला आणि पुन्हा एक दुःखद बातमी त्या घरावर येऊन धडकली. तिची चुलत बहीण उमाईसा हिच्यावर पण वैधव्याची कुऱ्हाड कोसळली आणि ती सुद्धा विधवा झाली. पुन्हा त्या घरात रडारड, आक्रोश. एकदा पुसट झालेलं दुःख त्या घटनेनं पुन्हा ताजं झालं. दोघी विधवा बहिणी समदुःखी झाल्या. त्या बापाला आपल्या लेकींकडे पाहिल्या जात नव्हतं, कारण कुठलीही लेक दुःखात असेल तर बाप पाहू शकत नाही. आणि म्हणूनच माधव भट्ट त्यांच्या जवळ गेले आणि त्यांच्या जवळ गेल्या त्या दोघींना आपल्या जवळ घेतलं आणि ते त्यांना धीर देत म्हणाले, पोरींनो, अगं विधवेचं दुःख मी समजू शकतो ग. त्यांचा प्रवास अपमानाच्या मार्गाने होत असतो. त्यांच्या पायात संशयाचे काटे रुततात. तिच्या रक्ताळलेल्या पायांना पाहून कुणी हळहळत नाही, उलट तिला पांढऱ्या पायाची असं म्हणून अभद्र बोलतात. अगं तिचं दिसणं बी अशुभ मानतात. हा नियतीचा दोरखंड तुमच्या मानेभोवती आवळला गेलाय, तो तुटत नाही, मी काय करू असं म्हणून ते बाबा माधव भट्ट रडायला लागले. डबडबलेल्या डोळ्यांनी आई अबाईसा दुरूनच पाहत होती. तिलाही ते अश्रू अनावर झाले आणि तीही आपल्या लेकींजवळ येऊन म्हणाली, माझ्या पाडसांनो, अगं हे दुःख वाटून घेण्यासारखं नाही ग. ते ओझं असतं तर या म्हातारीनं एकटीनंच उचललं असतं. असं म्हणून त्या 2 लेकींना आपल्या कुशीत घेऊन ती अबाईसा रडू लागली. सगळं दुःख अबाईसाला सहन होत नव्हतं आणि तरी सुद्धा या 2 बहिणींना सांभाळणारा त्यांचा मोठा भाऊ सारंगपाणी, कुठल्याही मुलीला, कुठल्याही विधवा स्त्रीला आपल्या माहेरचा आधार असतो तो म्हणजे भावाचा. आणि हा सारंगपाणी त्या बहिणीला धीर द्यायचा. त्या हसल्या की मग त्या भावाचं, त्या सारंगपाणीचं बोलणं बंद व्हायचं. तो तर त्यांचा तो आवडता दादा व्यापाराच्या निमित्तानं कायम घराच्या बाहेर असायचा. आणि पुन्हा एकदा या कुटुंबावर तिसरा आघात झाला. त्यांचे वडील माधव भट्ट यांचं अकस्मात निधन झालं आणि त्या घरावरचं छतच कोसळलं गेलं. झाकलेलं कुटुंब मात्र उघड्यावर आलं. अबाईसाला त्या दुःखातून सावरणं अवघड झालं होतं. नागदेव मात्र उदासवाना वागू लागला होता, कारण ज्या 2 विधवा लेकींना सांभाळणारी सौभाग्यवती सुद्धा आज विधवा झाली होती. सगळेच खचलेले एकमेकांना धीर देत होते. सगळेच दुःखी एकमेकांना समजावत होते. तेव्हा महादायसानं या रुपाईनं स्वतःचं मन खंबीर केलं आणि कुटुंबाची सगळी जबाबदारी ती रुपाई सांभाळायला लागली. आणि नागदेव मात्र पूर्वीसारखा राहिला नव्हता. त्याच्यात फार मोठा बदल घडून गेला होता. अगं रुपये, कथा सांग की, असं म्हणून त्या रुपाईच्या मागं लागणारा तो नागदेव आता एकांत प्रिय होत चालला होता. सारंगपाणीला व्यापारासाठी जाऊन 1 महिना उलटला होता. तो अजूनही घरी परत आलेला नव्हता, कारण तो घरी आला की रिकामं घर कसं भरून जायचं. तो 1 दिवस जरी घरी थांबला ना तर घर कसं हस्त फुलत ठेवायचा. सुखा इतकाच दुःखाचा स्वीकार माणसानं करायला पाहिजे, हा त्याचा सिद्धांत होता. प्रवासातल्या गमती जमती सांगून तो घरातल्यांचं दुःख हलकं करायचा. सारंगपाणीने सांगितलेला परतीचा दिवस उलटून 5 दिवस झाली होती. त्या कुटुंबातल्या सगळ्यांचेच डोळे त्यांच्या दादाला रस्त्यावर शोधत होते.
सूर्य मावळतीला गेला होता. अंधार जमिनीवर हातपाय पसरत होता. रुपाई आणि आबाईसा अंगणात बसल्या होत्या. त्यातच त्या आबाईचा उजवा डोळा फड 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 लावायला लागला आणि त्या आबाईच्या हृदयात काळजीची अजूनच दहशत पसरल्या गेली. तिचा जीव लागना. रुपाईला घेऊन ती अंगणात बसली होती. दिव्यातलं तेल संपलं म्हणून ती रुपाई दिवा लावण्यासाठी घरात गेली. एखादी अघटित काहीतरी घटना घडणार असल्यावर माणसाचं कशात लक्ष लागत नाही आणि तेच या रुपाईचं झालं. दिवातलं तेल शोधण्यासाठी ती घरातल्या घरात एरझारा मारायला लागली आणि अचानक आबाईसाच्या रडण्याचा मोठा आवाज तिच्या कानावर पडला आणि ती धावतच अंगणामध्ये आली. पाहते तर काय, शेजारचा गावचा व्यापारी जो तिच्या दादासोबत गेला होता तो आई आबाईसा समोर मान खाली घालून उभा होता. महादाईसाकडे पाहून, त्या रुपाईला पाहून तिच्या आईना हंबरडाच फोडला. अगं माझा दिवा विझला ग रुपये, असं म्हणून ती मोठ्यानं रडायला लागली. सारंग पाणीचा लुटारूंनी प्रवासात खून केल्याची बातमी सापड असावा तशी त्या कुटुंबाला डसली होती. आणि मग महादाईसाला सुद्धा ते अश्रू अनावर झाले. तिच्या दादाची तिला आठवण येऊ लागली आणि ती सुद्धा आईच्या कुशीत शिरली आणि रडत म्हणत होती, आई, अगं आपल्या दादाचं आपल्याला शेवटचं दर्शन झालं नाही ग. त्याला आपल्याला काही सांगायचं असेल का? तो जर गेला तर आम्हा बहिणींना धीर कोण देणार आहे? अगं तुझ्या म्हातारपणाची काठी होती ती आपल्याला सोडून तो जाऊ शकत नाही ग आई, तो जाऊ शकत नाही. आणि ती महादाईसा उमाईसा त्या आबाईसा जवळ बसून रडायला लागल्या. त्यांच्या एकुलत्या एका आवडत्या दादाची त्यांना खूप आठवण येत होती. ना वैजोबा मात्र त्या आईच्या कुशीत दादा दादा म्हणून रडत होता. नागदेव मात्र एका कोपऱ्यात शांत उभा होता. स्मरणशक्ती नष्ट झाल्यासारखी त्याची अवस्था झाली होती. आणि मग सारं गाव हळहळत होतं. सगळं गाव त्यांना धीर देत होतं. सापानं बेंडूक तोंडात पकडल्याप्रमाणे ते कुटुंब संकटात सापडलं होतं. आबाईसाला तर वेळ लागायची वेळ आली होती. महादाईसाचं डोकं सुन्न झालं होतं. आणि मग नागदेवात तर विलक्षण बदल घडून गेला होता. आईनं त्याचं लग्न केलं पण तो लग्नाच्या बेडीतही अडकला नाही. दिवसा ढवळ्या स्वतःची एक टोळी बनवून तो लुटमार करू लागला. गावच काय, अख्खा परिसर त्याच्या या गुंडगिरीला वैतागला होता. पाठीमागे मानेवर आडवी वेणी, मोकळा कासोटा हा त्याचा अवतार झाला होता. एक वेळ आई त्याला समजावण्याच्या सुरात म्हणाली, अरे नागदेवा, ऐक की बाळा, अरे मी काय सांगते दोन शब्द ऐकून तरी घे माझे. आईचं वाक्य मधातच तोडून तोच मोठ्यानं गरजला, अबय तुला काय म्हणायचंय ते मला समजलंय. तू बामणाचा मुलगा हास. बामणाला लुटमार करणं कसं बी शोभत नाही. त्यात तू व्यसनी झाल्यास हे बी पाप आहे. लोक घराला नाव ठेवतात, आपल्या घराची परंपरा काय आहे हेच म्हणायचंय ना अबय तुला. मात्र लक्षात ठेव, जेव्हा जमदाग्नी आणि रेणुकेला त्या सहस्रार्जुनानं मारलं तेव्हा परशुराम ब्राह्मणाच्या हातात शास्त्र होतं. पण मायबापाला मारल्याचं कळताच त्यानं शास्त्र सोडून हातात शस्त्र घेतलं. माझ्या दादानं कुणाचं वाईट केलं होतं? नाही ना. मग त्याला लुटारूंनी का मारलं? या नागदेवाच्या या बेजबाबदार वागण्याला आई मुळातून कंटाळली होती. आणि मग तिने एक दिवस क्षेत्रसन्यास घेण्याचा दृढ निश्चय करून ती आबाईसा गंगेच्या काठावर रावसगाव येथे झोपडी बांधून राहू लागली. तिला जगण्याची इच्छाच राहिली नव्हती. ती फक्त तिच्या लेकींसाठी जगत होती. एक एक कडू औषधाचा पोट घशात घालून तो घोट पोटात ढकलावा तसा त्यांचा एक एक दिवस जात होता. त्यांना त्यांच्या जीवनाचे सगळे ध्येय संपले होते आणि जगण्याचे ध्येय संपले होते. पण मरेपर्यंत जगावं, मरण येईपर्यंत जगावं लागतं म्हणून त्या जगत होत्या. त्या आईचं म्हातारपण सांभाळत होत्या आणि आई त्यांचं तरुणपण सांभाळत होती. एक दिवस त्यांच्या इथे अकस्मात एक महात्मा आले. 30
30-35च्या दरम्यान त्यांचं वय असावं. वऱ्हाडातलं वडनेर भुजंग हे त्यांचं गाव आणि रामदेव हे त्यांचं नाव होतं. त्या मायलेकींना या महात्म्यांचा सहवास चांगला वाटला, कारण ते रामदेव त्यांचे गुरु श्री चक्रधर स्वामी यांच्या अलौकिक कथा सांगायचे आणि तेवढंच त्यांचं दुःख हलकं व्हायचं. आसपासच्या प्रदेशात फिरणारा हा महात्मा कधी कधी त्यांच्या झोपडीवर जायचा आणि एक दिवस असंच झालं. त्या तिघी मायलेकी आणि रामदेव झोपडीत बसले होते. रामदेव श्री चक्रधर स्वामींचे स्वभाव विशेष वर्णन करून सांगत होते. वऱ्हाडातले होते. ते सांगत होते, माय अव ते चक्रधर स्वामी आहेत ना, बाया बापड्याला बी ज्ञान सांगते, माणसाला हुशार करते. त्यांचा आवाज तर का सांगू बाप्पा, इतका मधुर आहे ना की ऐकतच राहावं वाटे. आणि त्यांची मूर्त तर अशी आहे बाप्पा का 32 लक्षणे एकदा का दृष्टी स्थिर केली की सोडच नाही वाटे. असं स्वभाव विशेष वर्णन करून सांगत असतानाच त्या मायलेकी त्यात एकरूप झाल्या होत्या. आणि तेवढ्यात आबाईसानं प्रश्न केला, कुठं आहेत ते रामदेव, ते चक्रधर स्वामी? रामदेव सांगणार, इतक्या दाराच्या झोपडीशी कुणीतरी उभा असल्याचं त्यांना जाणवलं. हो, तो नागदेवच होता. सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला, कारण नेहमी येताना तो निरोप द्यायचा. आज अचानक दत्त म्हणून दारात उभा राहिला होता. त्याचा अवतारही वेगळा वाटला. त्याने झोपडीत चौफेर नजर फिरवली आणि नजर फिरवल्यानंतर त्याचा चेहरा भयानक झाला. चेहरा लालबुंद झाला, डोळे शेंद्रासारखे लाल झाले. त्यानं झटकेने कमरेच्या मॅणातून तलवार उपसली आणि त्या तलवारीच्या टोकाने त्या रामदेवाचं पाय तर लांब भिरकावून दिलं. ते अशा काही आवेशात फेकलं की त्या मायलेकी घाबरून पळायला लागल्या. आता पुढं काय होणार या भीतीनं त्या घाबरल्या. आणि मग त्याचा तो रौद्र अवतार पाहून, रौद्र रूप पाहून रामदेवही घाबरले. त्यांनी आपलं घोंगडी, काठी, कमंडलू उचलला आणि झोपडीच्या बाहेर ते चालते झाले. जाणाऱ्या रामदेवांकडे जळजळीत नजर टाकून नागदेव अबाईसाकडे पाहत म्हणाला, अबाई, तू याचसाठी एकांतात झोपडी बांधलीस होय? त्याच्या संशयास्पद बोलण्याचा रोख अबाईच्या लक्षात आला आणि ती त्याला समजावणीच्या सुरात म्हणाली, अरे नागदया, या महात्म्यांपासून आम्हाला आनंद मिळतोय र. आईचं वाक्य मधातच तोडून तो पुन्हा मोठ्याने ओरडला, का मिळणार? मिळालच की, त्यो बी तरुण आहे, ह्या बी तरुण आहेत. नागदेवाचं ते वाक्य अबाईसाच्या हृदयाला कापून छेदून पुढे निघून गेलं होतं. तिचं सर्वांग कंपायमान झालं, अंग थरथरायला लागलं, डोळे लाल झाले, चेहरा लालबुंद झाला आणि ती थरथर कापत उठून उभं राहिली आणि नागदेवाजवळ गेली आणि त्याच्याकडे रोखून पाहत म्हणाली, नागदया, अरे तू बोलतोस काय हे? अरे बक्कळ दुःखाच्या चटक्यांनी भाजलेल्या म्हातारीला आणि सगळं काही हरवून अनाथ झालेल्या अबलेला आधार राहिला नाही म्हणून बोलतोस होय र? मात्र लक्षात ठेव, खबरदार पुन्हा माझ्या लेकरांबद्दल वाईट अभद्र बोलशील तर. अरे वाघ जर वासरावर झेप घेत असेल तर त्या वाघावर तुटून पडायचं गाईला सांगावं लागत नाही. तू माझ्या लेकरांचा भाऊ आहेस ना, माझ्या पोटचा पोरगा आहेस ना, हीच का तुझ्या भाऊबीजीची माझ्या लुगड्यावर पडलेल्या लेकरांना भेट? असं म्हणून ती अबाईसा झोपडीच्या मेटेवर डोकं ठेवून फुंद फुंद रडू लागली. नागदेव मात्र अपराधासारखा खाली मान घालून उभा होता. आपली चूक झाली हे त्याच्या लक्षात आलं आणि अबाईसाच्या बोलण्याचा परिणामही त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता. डबडबलेल्या डोळ्यांनी तो आईजवळ आला आणि आईजवळ आल्यानंतर आईला म्हणाला, आई, अगं तू रडू नकोस ग, मी आणतो त्या महात्म्यांना. असं म्हणून तो नागदेव रामदेवच्या वडाच्या झाडी महादाईसानं त्या अबाईसाला खाली बसवलं आणि आपल्या 2 लेकींना तिनं कुशीत घेतलं. म्हणजे पंख आहेत तोपर्यंत माझ्या पाखरांनो तुम्हाला कुणाचं बी भीती वाटायचं काम नाही, कोणाला बी घाबरू नका. माया पोटी साप जन्माला आला ग, साप. असं म्हणून ती महादाईसा जोरानं रडायला लागली आणि रडत असताना महादाईसा उमाईसा तिला समजावू लागल्या. तब्बल 1 तासानंतर रामदेव आणि नागदेव झोपडीत आले होते.
नागदेवात विलक्षण परिवर्तन झालं होतं. त्याच्या हातात तलवार नव्हती, कमरेला म्यानही नव्हती, पाठीमागेच्या आडव्या वेण्याही नव्हत्या. हे स्वप्न तर नाही ना, असं त्यांना क्षणभर वाटलं. आणि मग नागदेव आबाईसाला म्हणाला, अबय, तू म्हणली होतीस की त्योच आणि तसाच आनंद म्या बी अनुभवलाय बघ. आई, चल आता आपण सिन्नरला श्री चक्रधरांच्या भेटीला जाऊ. कित्येक दिवसानंतर त्या झोपडीत आनंद जन्माला आला होता. कारण श्री चक्रधरांचं नाव ऐकताच नागदयातला नाग निघून गेला होता आणि फक्त देवच शिल्लक राहिला होता. आणि मग असाच एक दिवस हा सगळा परिवार त्या स्वामी श्री चक्रधरांच्या भेटीला सिन्नरला आला. रामदेवांनी वर्णन केल्याप्रमाणे स्वामींची मूर्त पाहून त्यांना खूप आनंद वाटला. स्त्री आणि पुरुष दोघांचाही स्वामींच्या सान्निध्यात सहभाग होता. ते अनाथांचं आणि पीडितांचं माहेर घर होतं. अरे, बाहेरून जळत आलेले तिथे शांत होत होते. अशाच 5-6 भेटीनंतर 7व्या भेटीत तर नागदेवांनी चक्क संन्यासच घेतला. आणि मग उमाईसा, आबाईसा आणि ही महादाईसा म्हणजेच रुपाईसा या सुद्धा स्वामींच्या सान्निध्यात राहू लागल्या. आणि नागदेव तर पूर्ण स्वामींशी एकरूप झाला होता. ही महादाईसा सुद्धा आपल्या जीवनातलं, पूर्व जीवनातलं सगळं दुःख विसरून गेली होती. तिचा पुराण ऐकण्याचा छंदही संपला होता. पण हा, पुराणातल्या निर्माण झालेल्या शंका ती स्वामींना विचारायची. हजारो वर्षापासून धर्माकडून स्त्रियांची उपेक्षा होत गेली. अवघ स्त्री मनाचं दुखणं तिनं स्वामींसमोर मांडलं. स्त्रियांनी नेत्रदीपक कामगिरी केल्याचं स्वामींनी तिला सांगितलं. वेदांच्या ऋचालिनामध्ये स्त्रियांचा मोठा वाटा होता. बाई, स्त्रियांना एवढा, पुरुषांना एवढा स्त्रियांना सुद्धा धर्माधिकार आहे असं स्वामींनी तिला ठासून सांगितलं. स्त्री वर्गाला दिलासा देणारा एक नवा धर्म विचार प्रथमतः स्वामींनी महादाईसाला सांगितला होता. खरं तर स्वामींचं तत्वज्ञान हे महादाईसाच्या प्रश्नाचं उत्तर आहे. जेवढं महत्व भगवद्गीतेत अर्जुनाला आहे तेवढंच महत्व ब्रह्मविद्येत महादाईसाला आहे. कारण गीता नसती, अर्जुनाचे प्रश्न नसते तर भगवद्गीता नसती, आणि महादाईसाचे प्रश्न नसते तर ब्रह्मविद्या नसती. वर्षानुमागून वर्ष जात होते. नागदेव स्वामींशी एकरूप झाला होता. क्षणभर सुद्धा स्वामींना सोडून त्याला राहावंसं वाटत नव्हतं. आणि मग ज्ञान, भक्ती, वैराग्य या तिन्हीचा तो मूर्तिमंत पुतळा झाला होता. स्वामींनी त्यांना पंथाचं आचार्य पद दिलं आणि पंथाची धुरा त्यांच्यावर सोपवून स्वामी परिवाराला सोडून उत्तरेकडे निघून गेले. खरं तर पंथाचा प्राणच गेला होता. फक्त परिवार अचेतन शरीराने मागे उरला होता. सगळ्यांनी स्वतःचं मन कसं तरी सावरलं, पण नागदेवाची अवस्था मात्र अतिशय वाईट झाली होती. सगळ्यांना सांभाळण्याची जबाबदारी त्या नागदेवावर होती, पण उलट त्या नागदेवाला सगळे सांभाळू लागले. स्वामी श्री चक्रधरांच्या नंतर सगळा परिवार श्री गोविंद प्रभूंच्या सान्निध्यात त्यांच्या जवळ राहायला आला. नागदेवाला तिथंही स्वस्त वाटेना. आणि मग एक दिवस त्यांची विरहावस्था वाढत चालली होती. भिक्षेला गेल्यानंतर भिक्षा द्या म्हणण्याऐवजी मला चक्रधर द्या असं ते म्हणू लागले. अंगावरच्या कपड्याचंही त्यांना भान राहिलं नव्हतं. असंच एक दिवस नागदेव अचानक बेपत्ता झाले. सगळीकडे शोधाशोध केली पण ते कुठेही सापडले नाहीत. महादाईसाला काळजी वाटू लागली आणि मग ती गोविंद प्रभूंकडे जाते आणि त्यांना म्हणते, जीजी, नागदया कुठंच दिसत नाही. सगळीकडे शोधून शोधून थकलोय पण तो कुठंच सापडत नाही. जीजी, काय झालं असेल नागदयाचं? तेव्हा गोविंद प्रभू तिला सांगतात, जाय मेली भानखेडी, तुझा भाऊ भानखेडीच्या डोंगरामध्ये पडलेला आहे. आणि मग ही महादाईसा तशीच धावत निघाली आणि रस्त्यात भेटेल त्याला ती विचारत होती. एक वेळा समोरच्या वाटेनं गेला असं कुणीतरी तिला सांगितलं. खरं तर
भक्ताला शोधण्यासाठी देव वाडोवाडी फिरला, पण देवाला शोधण्यासाठी वेडा नागदेव रानोमाळ फिरत होता. महादैसाला काही गुरं राखणारी मुलं भेटली. त्यांनी त्या महादैसानं त्या गुराखी मुलांना विचारलं. तेव्हा त्यातला एक जण म्हणाला, वराडातला होता तो पण, कारण भानखेडी हीच वराडात आहे. त्यातला तो एक जण, तो गुराखी महादैसाला म्हणाला, एक मॅट पुढं गेला ना माय, त्याच्या अंगावरचे कपडे मैले फाटके होते ना, आणि आम्हाला चक्रधर मागत होता. आम्हाला वाटलं की हा इथं बेशुद्ध पडीन, त्यांच्या तोंडात करवंद पिळून आलो ना माय, पण ते उठलं नाही, तिथं हाय पडलेलं बेशुद्ध होऊन. महादैसाला थोडीशी सुखावल्यासारखी झाली. धावत असती त्या जागेवर गेली, पण तिथं नागदेव नव्हते. परत तिला गुराखी मुलं भेटली आणि त्या गुराखी मुलांना तिला ते ज्या जागी पडले होते ती नेमकी जागा दाखवली. बेशुद्ध पडलेल्या आचार्यांना दुरूनच पाहत ती महादैसा धावतच त्यांच्या जवळ गेली. आणि धावतच गेल्यानंतर महादैसानं पाहिलं, आपल्या भावाची झालेली अवस्था पाहून त्या महादैसाला रडू कोसळलं. तिने स्वतःचं मन सावरलं. त्याच्या सर्वांगांना उधळी लागली होती. ती उधळी त्या महादैसानं झटकली. त्यांना उठून बसवलं. श्री चक्रधर, श्री चक्रधर असा अस्पष्ट आवाज त्या नागदयांच्या तोंडून निघत होता. आणि मग नागदयाला ती महादैसा म्हणते, रिद्धपुरासी आहे विसावा, उठ रे उठ तू नागदेवा, आले कोठून मी भानखेडी, शोधिते रे तुला धर्मवेडी, बंधू माझा कुणी दाखवावा, उठ रे उठ तू नागदेवा, नाही तुझला जरी उठवेना, चाल घेते तुला पाठीसीना, अंतकारे असा तू पहावा, उठ रे उठ तू नागदेवा. महादैसानं स्वतःचे डोळे पुसले आणि डोळे पुसले. तिने नागदयाला आवाज दिला, अरे नागदया उठ, मी रुपये अरे तुला नेण्यासाठी आलीये. त्यांच्या तोंडातून शब्द तर निघालाच नव्हता, पण त्यांनी रुपाईकडे डोळे उघडून सुद्धा बघितलं नाही. आणि मग महादैसानं त्यांच्या कानाजवळ ओरडली, नागदया, अरे नागदया, तुला देवानं बोलवलंय. देव देव शब्द ऐकताच त्यांनी डोळे उघडले आणि महादैसाला म्हणाले, कुठे आहे देव? महादैसा म्हणाली, हे नव्हेत का रिद्धपुरला श्री गोविंद प्रभू आहेत. गोविंद प्रभूंचं नाव ऐकताच त्यांनी पुन्हा डोळे झाकले, कारण त्यांना फक्त चक्रधर पाहिजे होता, त्यांचं जीवन घडवणारा, त्यांच्या मातीचं सोनं करणारा. आणि मग महादैसानं गुरा पाहिलं. सांज वेळ झाली होती, सूर्य मावळतीला गेला होता आणि तिनं कमरेचा कासोटा खोचला. नागदयाला उचलून आपल्या पाठीवर घेतलं. त्याच्याकडे पाहून तिला रडू कोसळलं. तिला क्षणभरात त्या नागदयाचा भूतकाळ तिच्या डोळ्यासमोर उभा राहिला. यांचं जीवन किती हेलकावेखात योग्य जागेवर आलं होतं हे त्या महादैसानं जवळून अनुभवलेलं होतं. तो परमार्गाचा प्राण होता. आणि मग त्या भावाला पाठीवर घेऊन महादैसा रिद्धपुरला चालत निघाली. खरं तर तिच्या पाठीवर तिचा भाऊ नव्हता, तर पंथाला, चक्रधरांच्या पंथाला ती पाठीवर घेऊन चालली होती. आणि मग तिनं नागदयाला पाठीवर आणून रिद्धपुरला वाहून आणलं. त्यांना जगवणं म्हणजे सगळ्यांचा श्वास त्यांच्या श्वासात होता, त्यांच्या असण्यातच सगळ्यांचं असणं होतं. आणि मग रिद्धपुरला आल्यानंतर सगळ्या परिवाराला या दोघा बहीण भावांना पाहून आनंद वाटला. सगळ्यांच्या सहवासात त्यांचं दुःख हळूहळू कमी होत गेलं. त्यांच्यात सुधारणा होऊ लागली. मात्र ते एकटेच एकांतात चिंतन करत बसायचे. आणि त्यांचं हे चिंतन लीळाचरित्राची जन्मभूमी ठरली. तो काळ मराठी साहित्य निर्मितीचा काळ ठरला. एकदा मात्र गोविंद प्रभूंनी मोठा विनोदच केला. स्वतःचाच विवाह सोहळा त्यांनी मांडला आणि विवाह गीत महादैसानं गायलं.
व्हायला पाहिजे असं सगळ्यांनीच हट्ट धरला. आणि मग महादाईसा सुद्धा मनातल्या मनात त्या शब्दांची घडण करत होती आणि ती ओवी गात होती. आणि खरं तर या काव्याला ढवळे असं म्हणतात. आम्हा स्त्री जातीची मान अभिमानानं उंचावेल असं एक कार्य श्री गोविंद प्रभूंनी महादाईसाकडून करून घेतलं, कारण ते मराठीतलं आद्य काव्य ठरलं आणि ही महानविदुषी मराठीतली आद्य कवयित्री ठरली. पण अचानक एक दिवस असाच एक काळा दिवस त्यांच्या जीवनात पुन्हा उगवला. श्री गोविंद प्रभू परिवाराला सोडून कायमचे निघून गेले आणि मग सगळा परिवार पुन्हा एकदा दुःखाच्या सागरात बुडाला होता. रिद्धपूर राऊळांशिवाय उदासवाणं वाटू लागलं. अनाथांचं माहेर, दुःखितांचं विश्रांती स्थान, भक्तांचा जिव्हाळा आज काळाच्या पडद्याआड झाला होता. उदास झालेली सगळीच भक्त मंडळी गंगातीरचं तीर्थ नमस्कारण्यासाठी निघून गेले. परिवार वाढत चालला होता. गुरुकुळातली संख्या आता 500 पर्यंत पोहोचली होती. परिवाराला कुठंतरी स्थायिक करणं गरजेचं होतं आणि म्हणूनच महानुभाव पंथाचा पहिला आश्रम नागदेवाचार्यांनी परभणी जिल्ह्यात निंबा येथे उभारला. आचार्यांची नात आणि महेश्वर पंडिताची कन्या नाथ नागाईसा म्हणणारी ती वैराग्याची अतिशय मूर्तिमंत पुतळा होती. तसेच आचार्यांचा लहान मुलगा वैराग्यदेव त्यांचंही वैराग्य प्रखर होतं. पण महादाईसाच्या जीवनात आता एकच उणीव राहिली होती, ती म्हणजे तिच्या पाठचा भाऊ अपलो. हा गृहस्थाश्रमी तर होताच, शिवाय पंथ सोडून गेला होता. आणि मग एक दिवस ही रुपाई त्याच्या घरी गेली. अंगणात जाताच तिला तिथं देवता मार्गाचं वातावरण असल्याचं जाणवलं. आणि मग श्री चक्रधरा म्हणून तिथं परत मागं फिरली. बहिणीचा आवाज भावाच्या कानावर पडला. तो अंगणात येऊन पाहतो तर महादाईसा आहे. श्री चक्रधर हे नावही त्यानं बऱ्याच वर्षानंतर ऐकलं होतं. आणि मग स्वामींचं नाव ऐकताच त्याला पुन्हा ईश्वर धर्माची जाणीव झाली आणि तो ईश्वराचा अनन्य उपासक बनला. एकच खंती राहिली होती, तीही आता भरून निघाली होती. मार्गमंडळी महादाईसाला घाबरायचे, आचार्य सुद्धा घाबरायचे आणि म्हणायचे, बाबा म्हातारी कोपेल, कारण ती शिस्तप्रिय होती. आश्रमाच्या जबाबदारीतून ती आता मोकळी झाली होती. त्यातच तिच्या पायाला एक फोड आला, व्रण झाला आणि मग तिला आता आश्रमासोबत फिरता येणं शक्य नव्हतं. आणि म्हणूनच आचार्यांनी तिची राहण्याची व्यवस्था पैठणजवळील नवगाव येथे केली आणि सेवेसाठी कोथळबा या भक्ताला ठेवलं. दिवसामागून दिवस जात होते, पायाचं व्रणही वाढत जात होता. आता फक्त चिंतन करून देवाच्या मुराळ्याची ती वाट पाहत होती. आणि मग अधूनमधून आश्रमातून निरोपही यायचे. तिच्या पायाला झालेला तो फोड पाहून तिला वाटायचं की हा फोड मला नेण्यासाठी तर आला नाही ना. जिथं स्वामींचं वास्तव्य झालं होतं त्याच्या जागेजवळच त्या महादाईसाची पर्णकुटी होती आणि स्वामींच्या त्या झोपडीच्या समोरच 2 लिंबाची झाडं ही स्वामींच्या काळातलीच होती. त्यातला एक लिंब कडू पानांचा होता आणि एक गोड पानांचा होता. आणि मग त्या लिंबाच्या सावलीत बसून ती महादाईसा आपल्या जीवनातल्या गोड आणि कडू आठवणी कोथळबाला सांगायची. पायाचा व्रण वाढत चालला होता. आता ती अंथरुणाला खिळली होती. तिला उठून बसणंही शक्य नव्हतं. आणि मग आचार्यांना निरोप दिल्यावर आचार्य तिला भेटायला आले. माझी बहीण आता वाचणार नाही हे त्यांच्या लक्षात आलं आणि लक्षात आल्यानंतर ते दिवस रात्र त्या महादाईसाच्या उशाला बसून असायचे. तिचं खाणं पिणं बंद झालं होतं. दृष्टी स्थिर झाली होती. डोळे थिजले होते. आणि मग नागदेवांनी त्यांना प्रश्न केला, रुपये, अगं तुला देव आठवतो का? तिनं होकारार्थी मान हलवली. आणि नागदेवांनी तिला पुढचा प्रश्न केला, रुपये, जर तुला देव आठवतो तर काय आठवतंय ग देवाचं नेमकं? तेव्हा ती चाचरतच म्हणाली, अरे नागदया, तो वजरी घडवत होता ना, तो देव आठवतोय बघ मला.
अरे तो वज्रीला नाही, माझ्यासारख्या दिगमूढ झालेल्या मतिमूढ असलेल्या स्त्रियांच्या जीवनाला आकार देत होता. पाण्यात बुडणाऱ्या त्या दगडाला तो पोहायला शिकवत होता. अरे नागदया, त्या वज्रीच्या लीलेत कारुण्य आहे, सामर्थ्य आहे आणि बुडणाऱ्याला तारण्याची किमया सुद्धा आहे. तिच्या या उत्तरानं आचार्य झालेल्या तिच्या भावाच्या चेहऱ्यावर प्रसन्नता झळकली आणि मग ह्या रुपाईनं डोळे मिटले. त्या प्रभूंचं प्रार्थना केली. गालाहून ओघळणाऱ्या त्या अश्रूंनी, अनुतापाच्या अश्रूंनी तिनं भगवंताचे चरण धुतले आणि तिनं प्रार्थना करू लागली, हे प्रभू, या पवित्र नवगावात मी महादाईचा माझा देह सोडत आहे. तुझ्या नवथोव्यांच्या पलीकडं मला तुझ्यात सामावून घे. देवतेच्याही नवथोव्यांच्या पलीकडं आणि तुझ्या स्वरूपात मला सामावून घे. माझा देव श्री चक्रधर, असं म्हणून तिनं समाधानानं डोळे मिटले. आणि याच ठिकाणी महानुभाव पंथाच्या मराठीची आणि मराठी साहित्याची प्रतिभा, काव्यप्रभा अस्त झाली. खरं तर ही महादाईसा नसती, महानुभाव पंथाची ही महान विदुषी नसती तर आचार्य नागदेव नसते. आणि जर आचार्य नागदेव नसते तर तुम्हा आम्हाला हा पंथ डोळ्यानंही दिसला नसता. अशा या महानुभाव पंथाच्या महान साध्वीस माझा कोटी कोटी प्रणाम. शेवटी महदंबे तू नागदयाची प्राणज्योत चेतना, महदंबे तू नागदयाची प्राणज्योत चेतना. अगं परमार्गाच्या वृद्धे तुझला शतकोटी वंदना, परमार्गाच्या वृद्धे तुझला शतकोटी वंदना. दंडवत प्रणाम. जय श्री कृष्ण, जय महानुभाव पंथ. धन्यवाद.